चला आज म्हटलं नवऱ्याला आजच्या दिवस सुट्टी आहे तर काहीतरी काम करून घ्यावं नवऱ्याकडनं, म्हणून आज मशीनची सर्व्हिसिंगच करून घेतली. मी आहे ना शिफ्टिंगमध्ये जी चूक केली ना ती तुम्ही कधी करू नका. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आजच्या व्लॉगला सुरुवात झालेली आहे मशीन सर्व्हिसिंगपासून. तर जसं तुम्ही म्हणाल की आता इंडस्ट्रियल मशीनसुद्धा ताई घरीच सर्व्हिसिंग करते, तर ज्याच्याकडे असा नवरा असेल त्यांना काहीही शक्य आहे. माझ्या नवऱ्याला इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये बऱ्यापैकी इंटरेस्ट आहे. प्रोफेशन जरी नसेल तरी पण बऱ्यापैकी घरातल्या इलेक्ट्रॉनिक्स ज्या वस्तू आहेत त्या घरीच रिपेअर करण्याची आमच्या घरात तरी पद्धत आहे. आणि होपफुली त्या खूप छान रिपेअर होतात. तर बऱ्यापैकी माझी लास्ट जी मशीन होती ना फुल शटलची, ती पण नरेंद्रच रिपेअर करायचे किंवा सर्व्हिसिंग पण तेच करायचे. आणि आता फायनली इंडस्ट्रियल मशीनला सेकंड टाईम ते सर्व्हिसिंग करतायत. म्हणजे आता झालं कसं, एक 7-8 दिवस मशीन बंद होतं, कारण पूजेच्या आधी 4-5 दिवस मी काम बंद ठेवलं होतं आणि आता पूजेनंतर जवळजवळ 4 दिवस उलटून गेलेले आहेत. आणि आज मला एक अर्जंट ब्लाऊज द्यायचा होता की जो मी पूजेच्या आधीच घेऊन ठेवला होता आणि मी सांगितलं होतं की असं असं माझ्या घरामध्ये फंक्शन आहे तर मी नंतर देईल. तर तिचा आज सकाळी कॉल आला होता, मी अक्षरशः विसरून गेले होते. तर तिचा सकाळी कॉल आला की ताई मला आज ब्लाऊज हवा आहे. तर म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, देते. तर म्हटलं चला मग आज ब्लाऊज तर द्यायचा आहे. आणि मशीनचं काय झालं होतं, शिफ्टिंगमध्ये आम्ही ऑइल काढायचं विसरलो होतो. ॲक्च्युली मला हा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स बेकार होता की लक्षातच नाही आलं की मशीनमध्ये ना टँक आहे खाली आणि आपण मूव्ह करतो आहे मशीन, पण आम्ही आहे तशीच मशीन आणली ना. कारण मी आहे ना शिफ्टिंगमध्ये जी चूक केली ना ती तुम्ही कधी करू नका. कारण जेव्हा आपण मशीन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असतो ना, तेव्हा मशीन ह्या स्पेशली इंडस्ट्रियल मशीनमधलं ऑइल टँकमधलं ऑइल जे आहे किंवा जे ते आपण जे मशीनला ऑइल वापरतो ते रिमूव्ह करायचं, म्हणजे काढून घ्यायचं, जेणेकरून ते आपल्या दुसऱ्या गोष्टी खराब करणार नाही किंवा सांडणार नाही. कारण माझ्याकडनं तेच झालं. माझ्या लक्षात होतं की मी शिफ्टिंगच्या आधी 1-2 दिवस ते ऑइल रिमूव्ह करून ठेवेल, पण घाईच इतकी झाली की शिफ्टिंगचा दिवस आला आणि नरेंद्रनी ते फास्टमध्ये शिफ्टिंग करण्याच्या नादामध्ये ऑइल टँकमधलं ऑइल रिमूव्ह न करताच घेऊन आलो आणि ते थोडंफार ऑइल सांडलं. फार नुकसान वगैरे नाही झालं म्हणजे, पण तुम्हाला सांगण्याचा हेतू हाच आहे की तुम्ही कधी फ्युचरमध्ये असं इंडस्ट्रियल मशीन शिफ्टिंग करताय, चालू मशीन, तर त्याच्यामध्ये जर ऑइल असेल तर ते रिमूव्ह करा आणि त्यानंतरच शिफ्टिंग करा. सो मला जो अनुभव आला तो मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी एक बॅग होती, त्या बॅगवरती ते ऑइल सांडलं होतं, कारण मशीनच्या खाली ती बॅग ठेवली होती. बस तेवढंच, नुकसान काही झालेलं नाही आहे. तर ते ऑइल बऱ्यापैकी बाहेर वगैरे आलं होतं आणि खराब पण झालं होतं, बऱ्याच दिवसाचं बदलायचं होतं. तर म्हटलं आता नवीन घरामध्ये आलो आहे, छान मस्त वाईब्स आहेत, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि सगळ्या गोष्टी छान छान. तर म्हटलं चला मशीनला पण आंघोळ घालून घेऊया, बिचाऱ्या मशीनलाही थोडंसं साफसूफ करूया. सो फायनली इथं पाहू शकता खाली नरेंद्रनी मस्त असं त्यातलं ऑइल टँकमधलं जुनं ऑइल काढून घेतलेलं आहे आणि ते एका डब्यामध्ये भरून ठेवलं आहे. आणि आता टँकमधलं पहिल्यांदा ऑइल काढून घेतलं पूर्ण एका डब्यामध्ये आणि त्यानंतर काही साईडला वगैरे थोडंसं धूळ हे वगैरे काय असेल ना ते सगळं ब्रशनी वगैरे साफ केलं. ऑइल टँकमधलं जे खाली त्याचा गाळ बसला होता तो टिश्यू पेपरने वगैरे छान क्लीन केला आणि त्यानंतर नवीन असं ऑइल, एकदम फ्रेश असं ऑइल मी टँकमध्ये भरलेलं आहे. आता ह्याने होणार काय माहिती आहे का, की मशीनला जवळजवळ वर्ष झालं मी ऑइल बदललंच नव्हतं आणि ज्यामध्ये ऑइल मशीन आवाज करत होती, मशीनचा स्पीड चांगला होता पण मशीनचा थोडा वेगळ्या प्रकारचा आवाज येत होता आणि त्यानंतर दोरा तुटत होता, अशा छोट्या छोट्या गोष्टी होत होत्या की मला वाटलंच होतं मशीन थोडंसं सर्व्हिसिंगवर आलं आहे किंवा ऑइल बदलण्यावरती आलं आहे. तर मग मी झटपट आज हा प्रकार करूनच घेतला, कारण आज मला मशीन सुरू करायचं होतं आणि असं नरेंद्रचा आज सुट्टीचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून त्या वर्किंग असतील, ऑफिसला जातील. मग म्हटलं एकदा ते ऑफिसला जायला लागणार, त्यांच्या कामाच्या टेन्शनमध्ये ते काय माझ्याकडे बघत नसतात. ते फक्त क्लासेस असतील ना तरच तेवढे हेल्प करतात, बाकीच्या गोष्टींमध्ये मग त्यांना पण त्यांचा कामाचा लोड असतो आणि मलाही त्रास द्यायला बरं वाटत नाही. तर म्हटलं चला आज
मला माझं एवढं काम करून द्या आणि बिचारे ते माझं नेहमी ऐकतात. तर म्हटलं चला आज आपण दोघंही करूयात ते मीही तुम्हाला मदत करते. आपण दोघं मिळून आज मशीनची प्रॉपरली सर्व्हिसिंग करूनच घेऊया आणि मग फायनली आम्ही दोघांनी छान असं मशीन छान क्लीन केलं. मशीनचं छान ऑइल बदललं, व्यवस्थित असं सगळं प्रॉपर क्लीनअप करून घेतलं. अजून आमच्या दोघांची अंघोळ व्हायची, कारण मी म्हटलं तेल सांडलं, कपडे खराब झाले, काय झालं, शिवाय गरमीही खूप आहे आणि हे सगळं क्लीन वगैरे करताना घाम वगैरे येणार, त्यामुळे म्हटलं त्याला अंघोळीच्या आधीच आपण हे काम करून घेऊया. सो फायनली नरेंद्रनी हे सगळं व्यवस्थित हे करून घेतलं. त्यानंतर मशीनवरती मी सगळं पूर्ण कॉलिन वगैरे मारलं आणि त्यानंतर प्रॉपर असं मशीन पुसून घेतलेलं आहे. सो माझं आता मशीन एकदम मस्त असं टकाटक सुरू झालेलं आहे आणि आता मी दुपारी याच्यावरती मस्त असा ब्लाऊज स्टिच करणार आहे, कारण आज दुसरं काही काम नाही. एक ब्लाऊजला फॉल पिको करायचं आहे आणि ब्लाऊज स्टिच करायचा आहे. तर सगळं हे झाल्यानंतर नरेंद्र अंघोळीला गेले आणि माझ्याकडे एक कस्टमर आली होती तेवढ्यातच. सो तिचं हे ब्लाऊज आहे, तिने आज एक ब्लाऊज दिलं की ते 8 दिवसानंतर तिला हवं होतं. सो ते हे ब्लाऊज आहे आणि आज मला जे ब्लाऊज बनवायचं आहे ती ही साडी आहे ग्रीन कलरची आणि त्याचं फॉलसुद्धा लावायचं आहे. सो मी ते काढून ठेवली आणि असं होता माझा आजचा दुपारपर्यंत दिवस. आता इथून पुढचा व्लॉग मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. हा ब्लाऊज पूर्ण केला, कशा पद्धतीने बनवला, किती वेळ लागला वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, शिलाई किती घेतली, नेहमीप्रमाणेच तुम्हाला या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये मी सांगणार आहे. सो आजचा व्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून. आज थोडंसं नवरा घरी असल्याचा नवऱ्याचा फायदा करून घेतला, तुम्ही पण करून घेत जा. आणि हौसेने माझाही नवरा मला मदत करतो, कारण माझ्या नवऱ्याला माहिती आहे ही हिच्या बिझनेसमध्ये किंवा हिच्या पॅशनमध्ये खूप सारी मेहनत करते आहे आणि त्याचा सगळ्यांनाच फायदा होतो आहे. त्यामुळे माझा नवरा मला नेहमी मदत करत असतो. असं तुमचा नवराही तुम्हाला मदत करतो का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा माझी जर्नी बघण्यासाठी. चला मग भेटूया छानशा व्लॉगसोबत नेक्स्ट. चला बाय एव्हरीवन.